एका मालकाचं असं स्वप्न असतं की टॉपच्या बैलाबरोबर आपला बैल पळावा आणि आपला बैल जिंकावा। तसेच मित्रांनो, आज जी लढत पाहायला झाली तर तिथे निंबाळकर सरांचं निधन झाल्यामुळे ते पाहू शकत नाही, पण मंडळी ते सर्जाने स्वप्न पूर्ण केलं। आणि नमस्कार मित्रांनो, सोजन गत्तर यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व बैलगाडा प्रेमींचं हार्दिक स्वागत आहे। तर मंडळी, आजची जी बैलगाडा शर्यत होती अजिता केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान होतं मंडळी, आणि त्या मैदानामध्ये आपल्याकडे खूप सारे नामवंत बैल आले होते। तर मित्रांनो, एका साईडला पिस्टन, तर एका साईडला सर्जा, तर मित्रांनो एका साईडला बकासूर, तर एका साईडला अशी खूप सारे टॉपचे बैल होते। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की बुलढाणा एक्सप्रेस आपला बाब्या, तर मित्रांनो त्याचा एवढा स्पीड आहे। तर मित्रांनो, आज पण मित्रांनो प्रथम क्रमांक केला। एका साईडला निंबाळकर सर यांचा लाडका सर्जा होता आणि एका साईडला बुलढाणा एक्सप्रेस। तर मित्रांनो, यांच्यामध्ये झालेली फायनलमध्ये तटीची लढत आपल्याला पाहायला भेटली। तर मित्रांनो, गट पण मित्रांनो 5 झालं ना, बुलढाणा एक्सप्रेस आणि सर्जा। तर यांच्यामध्ये आपण जो आजचा व्हिडिओ पाहत होतो तर मित्रांनो भारीच होता। आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला परत एका साईडला बकासूर आणि एका साईडला घाटाचा राजा सर्जा, छोटा सर्जा। तर मित्रांनो, यांच्यामध्ये पण खूप म्हणजे असं बघायला गेलं तर मित्रांनो, स्पीड तर छोट्या सर्जाने एवढा केलेला की बकासूर आणि सर्जाचा स्पीड एकच मिळत होता। आणि त्याच्यामध्ये आपल्याला गटपात झाला आणि सेमीमध्ये मित्रांनो म्हणजे असं बोललं ना, सर्व टॉपचे बैल होते आणि त्याच्यामध्ये कोण होणार। तर मित्रांनो, त्याच्यामध्ये असं वाटत होतं की एका साईडला छोटा सर्जा म्हणजे घाटाचा राजा सर्जा, तर एका साईडला बकासूर आणि एका साईडला मित्रांनो असे टॉपचे बैल होते। तर मित्रांनो, बरेच वर्षापासून असं जर बघायला गेलं तर घाटावरती मोठमोठे बैल आपल्याला पाहायला भेटतात। आणि त्याच्यामध्येच आपल्या इकडे सर्वांचा लाडका मोहिल शेठ धुमार यांचा बकासूर हा तर तुम्हाला माहितीच आहे, त्याच्या गळ्यामध्ये कोणतं छोटं वासरू दिलं तर मित्रांनो ते गुलालात राहणारच, आणि हे प्रत्येकाला माहिती आहे। तर मंडळी, आजच आपल्याला जे व्ह्यू पाहायला भेटला ना त्या मैदानामध्ये, तर मित्रांनो एका साईडला बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि एका साईडला सर्जा। तर मित्रांनो, मागील 2 दिवसापूर्वी प्रथम क्रमांक केलेला आणि आज आपल्या इकडे अजिता केसरी या मैदानामध्ये दोन्ही सेम गाड्या आल्या। तर मित्रांनो, एका साईडला बुलढाणा एक्सप्रेस बाब्या, एका साईडला सर्जा। तर मित्रांनो, एका साईडला बकासूर आणि एका साईडला घाटावरचा राजा छोटा सर्जा। तर मित्रांनो, यांच्यामध्ये जी लढत झाली ना त्याच्यामध्ये जी लढत पाहायला भेटली तर मित्रांनो घाटावरचा छोटा सर्जा, तर याने काय केलं तर मित्रांनो, जेव्हा जी लाईनअप रेस असते तर त्याच्यामध्ये आपल्याला फायनलची जो राऊंड होता तर त्याच्यामध्ये एक पाऊल पुढे असणं, तर मित्रांनो दोन्ही गाड्या सेम आल्या आणि त्याच्यामध्ये घाटावरचा राजा छोटा राजा, तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारा नजारा पाहायला भेटला। तर मंडळी, असते कोकणातील किंवा घाटावरतील बैलगाडा शर्यत असो किंवा अजून खूप साऱ्या स्पर्धा आपल्याला पाहायला भेटतात। तर मंडळी, आजच्या ज्या स्पर्धेमध्ये जे अटीतटीची लढत झाली त्याच्यामध्ये मित्रांनो जी लढत पाहायला भेटली ना, तर मित्रांनो असं वाटतं की आज पण बकासूर फायनलला हारणार, पण मंडळी घाटावरचा सर्जा त्याने मित्रांनो खूप लढत एवढी भारी केली, तर बघण्याचा नजाराच एवढा भारी व्हिडिओ आज आपल्याला पाहायला भेटला फायनलमध्ये। तर मंडळी, फायनलमध्ये एवढे टॉपचे बैल होते की आज सांगू शकत नव्हतं की बकासूर जिंकेल किंवा हरेल। तर मंडळी, याच व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आज आपण जो व्ह्यू पाहिला ना तर फायनलमध्ये खूपच भारी लढत होती। पण इकडे सर्वांचे लाडके निंबाळकर सर यांचं मनात इच्छा होती की बकासूर बरोबर बैल पळावा आणि मागे पळाला। तर मित्रांनो, सेमीमध्ये बकासूर हरला तेव्हा निंबाळकर सर होते तेव्हा बोलले की जे बैलाचे जे सर्जाचे जे पैसे होते ते मित्रांनो फिटले, कारण मित्रांनो एका मालकाचं असं स्वप्न असतं की टॉपच्या बैलाबरोबर आपला बैल पळावा आणि आपला बैल जिंकावा। तसेच मित्रांनो, आज जी लढत पाहायला झाली तर तिथे निंबाळकर सरांचं निधन झाल्यामुळे ते पाहू शकत नाही, पण मंडळी ते सर्जाने स्वप्न पूर्ण केलं आणि त्या घाटावरचा सर्जा आणि बकासूर पळाला आणि एका साईडला मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस आणि एका साईडला निंबाळकर सरांचं कालीज सर्जा। तर मंडळी, गाडी अशी पळाली ना मित्रांनो जी अशी केव्हा पळाली नाहीत, पण मंडळी आज जी फायनलचा राऊंड झाला तर मित्रांनो भारीच होता। तर मंडळी, आजचा जो व्हिडिओ जर आवडला असेल चॅनलला तर एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर मंडळी, बाय बाय, टाटा, शोधतो आता नवीन व्हिडिओच्या नवीन वाटा।